तर चालू असलेला सामना आपण पाहतोय जामरुक विरुद्ध सावळे आणि जामरुक संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय निवडला. तर आपण पाहतोय समोर बॅट्समन केतन, बॉलिंग मार्कवर सौरभ, पुनश्च टाकलेला चेंडू वाईड. या आधीचा चेंडू आपण पाहिला असेल, मागच्या मॅचचा हिरो गौतम शून्यावरती बाद करण्यात यशस्वी राहिलेला आहे सौरभ. आणि आता सौरभ सामना करेल तो केतन. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि उडून टाकला आणि गेलेला आहे सीमारेषा पार. षटकार. पुढचा चेंडू सौरभचा केतनसाठी. सुंदर असा कमबॅक करताना पाहतोय आपण सौरभ याला. आधीच्या चेंडूवर षटकार काढल्यानंतर पुढील चांगली कामगिरी करताना पाहतायत आपण सौरभला. आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण. सुंदर चेंडू उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरून आणि ट्रॅव्हल होतोय बॉन्ड्रायांच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्यानंतर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे तो जयवंत याने. या चेंडूवर येतील 2 धावा. शेवटचा चेंडू असेल. सामना करेल पुन्हा सुंदर असा चेंडू. कॉटन बोल्ट झालेला आहे तो जयवंत. दुसरा झटका सावळे संघाला जयवंतच्या स्वरूपात पाहतोय आपण. आतापर्यंत आपण पाहतोय सौरभने चांगलं जखडून ठेवलंय सावळे संघाला. पुढील फलंदाज आपण पाहतोय प्रसाद. हा फलंदाज सुद्धा चांगल्या प्रकारे फटकेबाजी करू शकतो आपल्या संघासाठी. आणि पाहूया आपण किती पर्यंत नेतोय तो. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुभाष. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावा आणि 2 विकेट्स. नवीन गोलंदाज. 3 ओव्हरचा सामना असेल याची दक्षता घ्यायची आहे. पुढील चेंडू केतनसाठी उडवलाय मिडॉनच्या डोक्यावरून. सुंदर फटका केतनचा ब्रँडेड षटकार. केतन म्हणजे सावळे संघाची तोप. त्याच्या बॅट मधून येतात षटकार मोठे मोठे. पाहूया पुढील चेंडू सुभाषचा काय करेल तो. समोर असेल केतन. पुढील चेंडू सिलिमिडॉपच्या मधून काढलाय. कव्हर्सला बॉल. त्यामध्ये एकच धाव आलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 अंकावर. आता पाहूया आपण पुढील चेंडू. सुंदर फटका आलेला आहे
स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलाय तो षटकार. सुंदर अशी फटकेबाजी होते ते सावळे संघाच्या फलंदाजांकडनं. रोखावं लागेल त्यांना सुभाषांना. आता पाहूया पुढील चेंडू काय करत आहेत ते आपल्या संघासाठी. फुल टॉस पुनश्च लॉंग लेगच्या वरून पाठवलाय षटकार. अशाच पद्धतीने जर फटकेबाजी करत राहिला सावळा संघ तर नक्कीच धावा 50 पार होणार. आणि पुढील चेंडू असेल सुंदर चेंडू हाताळला गेलाय त्यावर आली एक धाव. एक चेंडूचा खेळ बाकी यावरचा. मोठे फटके घेण्यापासून वंचित ठेवायला लागेल सावळेच्या फलंदाजांना. तरी सुभाष पाहूया सुंदर चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. केतनने मारलाय तो मिड विकेटच्या साईडला आणि त्यावर आली फक्त आणि फक्त सिंगल धाव. आणि यानंतर षटक समाप्तीचा इशारा करताना अंपायर गणेश. 2 विकेटच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 32 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर निलेश. शेवटचा षटक खानामारीचा षटक आणि त्यावर पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार. मिड ऑन लॉंग ऑनच्या डोक्यावरून मारलाय केतनने सावले ब्रँडेड षटकार. केतनने दाखवून दिलंय की त्याला सावळे संघाचा बाहुबली का म्हणतात ते. सुंदर फटकेबाजी करताना दिसत आहे आज. निलेशचा पुढील चेंडू केतन साठी पुनश्च उडवलाय खाली क्षेत्ररक्षक मनोहर आणि करणार नाही कोणती चुकी. आणि खूप सुंदर झेल टिपताना पाहिला आपण आणि केतनचा पारीचा अंत येथेच झालेला आहे. पुढील फलंदाज सावळे संघाचा सावले एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा रुपेश. चार चेंडूंचा खेळ शिल्लक आणि पुढील चेंडू सुंदर फटका कार्पेट रीतीच्या सहाय्याने मारलेला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता प्रसाद यांच्याकडनं पण रुपेश यांनी थांबवले आणि त्या कारणाने एकच धाव मिळेल सावळे संघाला. धावसंख्येमध्ये भर 2 वर 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39.
आणि पाहूया कुठपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतील ते. पुनश्च सुंदर फटका, पुनश्च लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. आतापर्यंत प्रसादची खेळी पाहता प्रसादच्या फळीतून 4 चेंडूमध्ये 3 षटकार आलेले आहेत. 4 चेंडूंचा सामना करताना त्याच्या फळीतनं धावा आलेल्या आहेत 19. सुंदर फटकावायची. पुढील चेंडू निलेशचा प्रसादसाठी कार्पेट साईच्या पद्धतीने खेळलेला, त्यावर एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. शेवटच्या चेंडूवर विकेट आणि ओव्हरनर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सावळे संघाची धाव संख्या जाऊन पोचली होती 47 या धावांवर आणि जामरुक संघाला जिंकण्यासाठी गरज असेल ती 48 धावांची.